ज्याचं नेतृत्व शरद पवार करत होते, उद्धव ठाकरे करत होते, त्यांची इच्छाशक्तीच नव्हती पहिल्यापासून. शरद पवार नेहमी सांगत आले की मराठा समाज आरक्षण देत आहेत आणि त्या कमावलेलं आरक्षण त्यांनी घालवलं. आणि मग पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मग ते 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला. SCBC मधून आता समाजाच्या मुलांना चांगली संधी मिळते. आणि आज सुद्धा हा निर्णय करताना गेल्या मी 3-4 दिवस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा माझा रोज आमची बैठक व्हायची. त्यातल्या काय कायदेशीर बाबी आहेत, त्रुटी आहेत, कशा पद्धतीने आपला निर्णय टिकला पाहिजे. केवळ फक्त आश्वासन देऊन चालणार नाही, पण दिलेलं आश्वासन आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. म्हणून मला वाटतं आजचं जे यश मिळालं त्यामध्ये खरं म्हणजे हे माननीय मुख्यमंत्र्यांचं फार मोठं त्याच्यातला त्यांचा सहभाग आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यामुळेच आता हे आम्हाला आजचं यश पाहायला मिळालं. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, याचं सुद्धा सहकार्य आहेच. ते सुद्धा आमच्या या सगळ्या प्रक्रियेत होते. परंतु मराठा समाजाला ज्यांनी सुरुवातीला आरक्षण दिलं राज्याच्या स्थापनेनंतर माननीय फडणवीस साहेबांनी, मला वाटतं एवढी कमिटमेंट मी कोणत्या मुख्यमंत्र्यांची कधी पाहिली नाही, मी त्यांच्यामध्ये पाहतो. त्यामुळे मला मनस्वी आनंद आहे, समाधान आहे की त्यांनी टाकलेला विश्वास आम्ही सगळे उपसमितीचे सदस्य आम्ही सार्थ करू शकतो. सर, ज्या पद्धतीनं हे 5 दिवस आंदोलन सुरू होतं, विरोधी पक्षातले अनेक नेते त्या ठिकाणी जात होते आणि कुठेतरी सरकारला कटघऱ्यात उभं केलं जात होतं आणि थेट देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी विलन बनवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. परंतु त्यांनी मात्र अगदी संयमानं पडद्यामागे राहून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संयमाने हाताळल्या. त्याबद्दल काय? ज्या विरोधकांनी आरक्षण घालवलं, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.